नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूप हेल्दी, टेस्टी आणि मस्त असा नाश्ता बनवतोय। तर यासाठी मी 1 कप इथे मुगाची डाळ घेतले। सालीसकटची जी डाळ असते ती घ्यायची आहे। त्याच कपाने मोजून इथे पाव कप तांदूळ घेतलेत। कुठलेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हे डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे मी मुगाची डाळ वापरले। डाळीऐवजी तुम्ही अख्खे मूग इथे वापरले तरी चालतील। 2 वेळा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं। यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि आता हे आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। सकाळी जर नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल। तर हे मी रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि इथे डाळ तांदूळ छान भिजलं गेलं, डाळसुद्धा सॉफ्ट झाले। आता हे वाटून घ्यायचं आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। 2 ते 3 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे। वाटताना अगदी थोडं पाणी घालायचं आहे। तर इथे पहिल्या बॅचमध्ये मी इथे 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडंसं आलं घातलं आहे। यानंतर इथे मी पालक घालते। पालक इथे ऑप्शनल आहे, पण पालक घातल्यामुळे रेसिपी आणखी पौष्टिक बनेल आणि आपण जी रेसिपी बनवतोय आज त्याला रंगसुद्धा छान येईल। यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि यानंतर इथे लसूण घालायची आहे। 4 ते 5 पाकळ्या लसूण घातले। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेऊया। तर इथे मी सगळं डाळ तांदूळ वाटून घेतलंय आणि वाटताना कमी पाणी घातलंय। अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि नंतर हे आपण 4 ते 5 मिनिटं छान फेटून घेणार आहोत। फेटल्यामुळे हे पीठ छान हलकं होईल आणि आपल्याला यामध्ये इनो, सोडा असं काहीच घालायची गरज पडणार नाही। तर वाटताना यामध्ये आपण पालक आणि कोथिंबीर घातली, त्यामुळे रंग खूप छान येतो। पाहू शकता हे पीठ अगदी हलकं झालंय। रेसिपीसुद्धा छान जाळीदार होईल यामुळे। आता आपण हे पीठ बाजूला ठेवूया आणि चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय। यानंतर यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्यात मी 2, थोडंसं आलं घालायचं आहे। यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। थोडीशी चिंच घातली आहे। 1 चमचा इथे मी चणे घालते। तुम्ही भाजलेली चण्याची डाळसुद्धा घालू शकता, यामुळे चटणीला थिकनेस यायला मदत होईल। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे आणि यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आहे। आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। इथे मी चटणी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले। आता ही फोडणी चटणीवरती घालायची आहे। तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे। कुठल्याही डोस्याबरोबर, इडलीबरोबर खूप मस्त लागते। चटणी तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। हे जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि थोडं पातळ करून घेते। पीठ जास्त जर घट्ट असेल तर डोसे जाड होतील आणि मग क्रिस्पी होणार नाहीत। थोडंसं याला पातळ करून घ्यायचं आहे। तर आता हे असं डोस्याचं पीठ तयार आहे। डोसे बनवूया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता। याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, तेलाने असं ग्रीस करून घ्यायचे तवा। खूपच कमी तेलामध्ये होणारा नाश्ता आहे। आता तव्यावरती 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आणि हा डोसा असा हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे।
आता हा डोसा वरून ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। वरच्या बाजूने ड्राय झाला की तेल लावायचं आहे। मुलांसाठी बनवत असाल तर तूप लावू शकता, बटर लावू शकता, किंवा तुम्हाला जर अजिबात तेल नको असेल तर तेलाशिवायसुद्धा तुम्ही हा डोसा तयार करू शकता। आता हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। तर इथे आता पाहू शकता डोशातला ब्राऊन रंग आला आहे, छान क्रिस्पी झाला आहे सगळीकडून आणि जाळीसुद्धा मस्त आले डोस्याला। आपण काढून घेऊया। हा डोसा भाजायलासुद्धा खूप कमी वेळ लागतो। एकानंतर एक झटपट तुम्ही हे डोसे तयार करू शकता। तर असाच इथे आता मी दुसरा डोसा पसरवून घेतला आहे। यामध्ये आपण वाटताना हिरवी मिरची, आलं, लसूण, त्याबरोबर पालक घातला, कोथिंबीर घातली, त्यामुळे ह्या डोस्याला खूप छान चव येते। आणि आपण यामध्ये तांदूळ घातलेत त्यामुळे डोसा खूप क्रिस्पी होतो। इनो, सोडा असं काहीच आपण घातलेलं नाही आहे, त्यामुळे अगदी पौष्टिक हेल्दी अशी रेसिपी आहे। नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता। तर हा दुसरासुद्धा जाळीदार असा डोसा तयार झाला आहे। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी हे डोसे सर्व करते। मुलांच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी खूप मस्त अशी ही रेसिपी आहे। तर ही हेल्दी, टेस्टी, अगदी पौष्टिक अशी रेसिपी नक्की करून पहा। नक्कीच आवडेल तुम्हाला। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।